रात्री खूप उशिरा झोपले वाटतं। हे सगळं आवरून घेतो, उठल्यावर ते मला काही करायला देणार नाही। हे सगळं आवरून झालं, आता अश्विनीसाठी चहा करतो, म्हणजे कसं उठल्यावर त्यांना गरमागरम चहा मिळेल। अजून किती वेळ असंच उभा राहू? चहा पण करायचा आहे। चहा फोटोग्राफर, अहो काय करताय तुम्ही? आणि किती वाजले? अरे बाप रे, इतका उशीर झाला, तुम्ही मला उठवलं का नाही? अश्विनी, हो तुम्ही रात्री किती उशिरा झोपलात, म्हणून म्हटलं की तुम्ही जाऊन झोपाचा। अहो नाही नाही, तुम्हाला कामावर जायचंय, मला डबा बनवायचा, घरातली सगळी कामं आवरायची। अश्विनी रिलॅक्स, तुम्ही झोपा। हे बघा मी चहा करतो, आणि आज तुमच्यासाठी चहा ना मी करणार आहे, त्यामुळे चहा होईपर्यंत जाऊन पडा। चहा नाही नाही, तुम्हाला उशीर होईल जायला, मी करते चहा। हो होईल सगळं, मी मस्तपैकी चहा करतो, तुम्ही माझ्या हातचा गरमागरम चहा पिया आणि मग कामाला सुरुवात करा ना, कसं फुल एनर्जी मिळेल तुम्हाला। नाही फोटोग्राफर, तुम्हाला कॉलेजला जायचंय, उशीर होईल, मी करते चहा, जा। नाही अश्विनी, मी सांगतोय ना, मग आज चहा मीच करणार। आणि तसंही मला सांगा, आपल्या दोघांमध्ये मोठं कोण आहे? कोण आहे? तुम्ही। आपल्या दोघांमध्ये प्रोफेसर कोण आहे? तुम्ही। आपल्या दोघात नवरा कोण आहे? तुम्ही। मग आपल्या दोघात चहा कोण करणार? तुम्ही। फोटोग्राफर। अश्विनी, अश्विनी मी जिंकलोय, आज चहा मी करणार। फोटोग्राफर मी करते ना। अश्विनी, घर दोघांचं आहे की नाही? दोघांचं आहे ना, मग आता घरातली जबाबदारी पण आपण दोघांनी घ्यायची आहे। आज चहा मी करतो, मी दूध गरम करायला ठेवतो, तोपर्यंत जा तुम्ही बसा। काय करताय?
दूध गरम करताय ना? हो चहा करताय? हो. दूध कुठे आहे? तुम्ही सांगा ना कुठे आहे? फोटोग्राफर ते बघा तुमच्या मागे. मला माहित होतं, मी फक्त तुमची परीक्षा घेत होतो. अश्विनी हे बघा, आता बाजूला करा. चहा कसा करणार? हा, नंतर मलाच म्हणाल दूध कुठे आणि चहा कुठे. चला बनवूया. बाबा चहा. आणलास का? शाबास, वा वा. आण इकडे आण. हे घे. वा कविता, अप्रतिम चहा आहे, साक्षात अमृतच. बाबा तुम्ही कितीही कौतुक केलं ना तरी तुम्हाला अजून चहा मिळणार नाहीये. आई मला जाताना सांगून गेल्यात तुम्हाला चहा द्यायचा नाही म्हणून. तरी पण मी 1 कप चहा दिलाय. हा आता संपला चहा. आता मला पुन्हा चहाची गरजच पडणार नाही. हा चहा इतका फक्कड झाला की काय विचारू नको. गरज पडली ना बाबा तरी पण मी देणार नाहीये. अगं आता परत गरजच पडणार नाही. ह्या चहाची चव खूप वेळ माझ्या जिभेवर रेंगाळत राहील. पण हा चहाचा आनंद आईंसमोर दाखवू नका बाबा. त्या लगेच पकडतील आणि मग मला शिक्षा होईल. काळजी करू नको, तिला काही कळणार नाही. बरं तुम्ही चहा संपवा बाबा, मी आलेच. हा. कविता, हा बाबा. दूध ठेवलेस का गॅसवर? नाही काहीच नाहीये. नाही मग असं काहीतरी जळल्याचा वास का येतोय? जळल्याचा वास? गॅसवर काही नाहीये? नाही. बर तू जा. गॅसवर काही ठेवलेलं नाहीये मग असा वास का येतोय दूध करपल्याचा? अरे देवा, दूध करपलं. फोटोग्राफर. हा फोटोग्राफर बोला ना. तुम्ही माझं ऐकतच नाही. मी तुम्हाला म्हटलं होतं दूध करपलं. काय तुम्ही? अहो सॉरी सॉरी सॉरी, ते ना कपडे आवडत होतो ना तेवढ्यात ते आता हळू लागलं. भाजलं. तुम्ही साईडला बघा भाजलं ना. अहो ते उतरवताना फडकं तरी घ्यायचं फोटोग्राफर. तुम्ही ना माझं ऐकतच नाही. अश्विनी हा बघा, ते घाईघाईत करत होतो ना म्हणून लक्षात नाही आला. ठीक आहे. तुम्हाला म्हणत होते ना मी करते चहा. का ऐकत नाही माझं फोटोग्राफर? कशाला त्रास घेता उगाच? अश्विनी तुम्ही काल रात्रभर काम करताय ना, तुम्हाला त्रास नाही का झाला? आणि मी फक्त चहा ठेवत होतो, त्यात त्रास कसला? पण तुम्हाला भाजलं ना. जरासं तर भाजलंय. मी साय लावते. दूध तर करपलंय. आणि तसंही फार काही लागलं नाहीये. नक्की? हो चला, तुम्ही चहा पिऊन घ्या आणि पटकन कामाला सुरुवात करा. फोटोग्राफर दूध तर करपलंय, मग आता चहा? हो आता चहा बिना दुधाचा चहा करू? चहा बिना दुधाचा? का तुम्हाला नाही आवडत? नाही म्हणजे मी फारसा तसा चहा प्यायलो नाही ना म्हणून. मग आता ना पिऊन बघा. मी असा चहा करते की तुम्हाला काहीच वाटणार नाही. बरं तुम्ही आवरा. हो. नाही म्हणजे तुम्ही जो हा काही पराक्रम करून ठेवलाय ना दूध करपवण्याचा, तो मी आवरते. आणि मग मस्त चहा करते तुमच्यासाठी. आवरा. कविता, हा बाबा काही हवंय का? नाही काही नाही, कपशी द्यायला आलो होतो. कविता तू इथे काय करतेस? ओटा साफ करतेय बाबा. अगं हे नंतर कर. शारदा यायच्या आधी तू आमची खोली आवरून घे. पुस्तकांचा पसारा उगीच नको तिथे. बाबा हे काम होईलच आता, मग आवरते ना. हे सगळं नंतर कर. हे बघ, शारदा आली आणि तिनं हा पसारा पाहिला तर ती उगीच रागवेल. तुला माहितीये ना तिला पसारा आवडत नाही. बरं आवरते. आलेच.
अश्विनी, ते दूध करपलं नसतं ना तर मी तुम्हाला इतका मस्त चहा करून दिला असं तुम्ही पण म्हणाला असतं वा 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 क्या चहा आहे. हो का? मग काय? राहू द्या राहू द्या. आता मी करते चहा, तुमचा चहा नंतर कधीतरी पिऊ. बरं. अरे देवा, फोटोग्राफर, चहा पावडर तर संपलीये. माझीच चूक झाली, मी लक्ष ठेवायला हवं होतं. अश्विनी ठीक आहे, तुम्ही दिवसभर इतकं काम करता ना मग कधीतरी विसरू शकता. रिलॅक्स. तसं नाही हो, पण घरातली बाई आहे मी. घरात किराणा किती आहे, काही संपलंय का, मी लक्ष द्यायला हवं ना. नाही ते ठीक आहे, तुम्ही घरातील बाई वगैरे आहात. अहो, पण मी पण घरातला पुरुष आहे ना, माझंही लक्ष असायला हवं. त्यामुळे जे झालं ना त्यात चूक दोघांची आहे. जे झालं ते झालं. पण आता चहाचं काय? चहाचं काय, मी जातो पटकन टपरीवर आणि चहा आणतो. तसंही तुम्हाला त्या टपरीवरचा चहा आवडतो ना. नको नको, उशीर होईल तुम्हाला. अहो नाही होणार, टपरी जवळच आहे, मी लगेच जाऊन घेऊन येतो. शुभंकर, बाबा. तू कुठे निघाला एवढ्या घाईघाईने? हा चहा घे आणि मग जा. अहो बाबा, तुम्ही काय चहा आणलात? अश्विनी, बाबा कशाला करायचं एवढं? अरे कशाला करायचं म्हणजे, मुलगा आणि सुनेसाठी चहा करायचं सासऱ्याचं नशीब लागतं. बाबा आज चहा तुम्ही केले? हो. नाही नाही, घाबरू नको, मी चांगला चहा करतो. हा, अहो बसायला. नाही असू दे असू दे असू दे. ए बाळा बसा, इथंच बसा, खाली बसा. अरे बसा. हा. बाबा पण एवढा त्रास कशाला घ्यायचा तुम्ही? आणि आईंना कळलं तर? अगं ए, मी त्रास नाही घेतला, मी फक्त धाडस केलं. हो म्हणजे शारदा घरी नाही ना म्हणून थोडस धाडस केलं. बाबा काय झालं, रात्री मला इथला लाईट चालूच दिसला, तेव्हाच मला वाटलं बहुतेक तुम्ही दोघे रात्रभर काहीतरी काम करत बसले असणार आणि आता खूप थकला असाल ना, म्हणून मी चहा घेऊन आलो. हो पण बाबा आम्ही चहा करणारच होतो, पण दूध करपलं. काही बघू नका एकमेकांकडे. अरे दूध करपल्याचा वास घरापर्यंत येत होता. बर शुभंकर, आज काय कॉलेज नाही का? नाही बाबा, कॉलेजला जाणारच आहे मी. त्याचं काय झालं, काल आम्ही काम करत होतो, ते काम थोडं राहिलंय, ते पूर्ण झालं की जाईन. हे बघ, तू अगदी निर्धास्तपणे कॉलेजला जा. अश्विनीला इथे काय पाहिजे काय नको बघायला मी आहे ना मदतीला. अहो बाबा नको नको, तुम्ही कशाला, मी करेन. नाही नाही तसं नाही, हा तू मला सांग काय हवं असेल तर. हा म्हणजे आता मी तुझ्या इतकं चांगलं काम नाही करू शकत, पण थोडीफार मदत तर मी नक्कीच करू शकतो. तसं नाही बाबा, पण अहो कसं दिसेल ते, नको. काय काय कसं दिसेल? अरे छान दिसेल. वडील आपल्या मुलीला तिच्या कामात मदत करतायत असं वाटेल. हा बाबा, पण अहो आईंना आवडणार नाही. अगं ती नाहीये घरी, ती शाळेतून परत येईपर्यंत मी तुझी मदत करू शकतो. नाही बाबा नको. काय नाही, आता पण नाही बिन नाही, काय हवी असेल ती मदत मला सांग. नाहीतर मी तुमच्याशी बोलणार नाही. अहो पण बाबा. मग सांग. बरं. बाबा हे ना कापायचे. बाबा तुम्ही एवढं जरी केलं ना तरी ते खूप आहे माझ्यासाठी. अरे त्यात काय, सांग की मला, बघू इकडे, देतो कापून. हे असंच ना? बरं बरं, थांबा थांबा. हे एक बघा. मिनिट. हा तुमचं चालू द्या, मी माझं आवडतो. सुरू. मी पट्टी आणि चॉक घेऊन येते.
शुभंकर, हा बाबा. माझी सून अगदी जिद्दी आहे बर का. तिच्या अंगात कलागुण पण चांगले आहेत. तुझ्या आईला सुद्धा हिच्या अंगचे हे गुण आवडतील. आणि मी सांगतो, आज ना उद्या कधीतरी शारदा तुमच्या दोघांचा नक्की स्वीकार करेल. अश्विनी बाळा, तू असंच चिकाटीनं आणि जिद्दीनं काम करत राहा. ए बाळा, अगं काय झालं? अगं घाबरू नकोस तू. तुझा नवरा तुझ्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा आहे. आणखीन काय हवंय? चला चला, आता शिकते, आखायला शिकलोय, पुढचं बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत. सांगा सांगा. हे बघा असं. मी तर ओटा साफ करून गेले होते. परत चहा कोणी केला? मंदार, मंदार. हो, काय झालं? बघ अगं कोणी केलं हे? काय? हे सांडलं कसं? तू केलंस का चहा? नाही. मग ही सगळी घाण कोणी केली आहे? अगं मला नाही माहिती कविता. आणि सकाळी तूच सगळ्यांसाठी चहा बनवला होतास ना? मी केला होता चहा. सगळ्यांचा चहा घेऊन झाल्यानंतर मी भांडी धुवून ठेवली होती, ओटा साफ केला होता. मग कुणी केला चहा? अगं मला नाही माहिती कविता. बरं, आईने मला पुस्तकं चिटकवायचं काम दिलंय, ती चिटकून घेतो मी. तू बघ काय ते. तू बघ काय ते? तू बघ काय ते? काय तू बघ काय ते? सगळं मी एकटीनेच बघायचं का? अगं कविता, बनवला असेल कोणीतरी चहा. आता चहा सांडला यात काही एवढं मोठं झालेलं नाहीये की आपण लक्ष घालायला पाहिजे. हे बघ, आई आईच्या आत मला सगळं काम पूर्ण करायचंय. मी येतो जाऊन. ही मोठीच गोष्ट आहे मंदार. सगळ्यांचा चहा बनवून झाला तरी कोणीतरी येऊन चहा बनवून गेलं. कोणी चहा बनवला ना हे कळलंच पाहिजे. बाबा हो, राहू द्या ना, करते मी. अगं राहू द्या, काय राहू द्या, मी तुला मदत करायची ठरले ना आता एकदा. बर अश्विनी, तर हे सगळं झालं ना इथलं काम. कुठं काही राहिले का नीट बघून घे. नाही बाबा, सगळं झालं. बाबा तुम्ही मदत केली ना म्हणून इतक्या पटकन झालं हा सगळं. थँक्यू. मी ना आता बाबा बुटीकला निघते. हो चला, मी पण येतो तुझ्या बरोबर बुटीकला हे सगळं घेऊन. तुम्ही नको बाबा, कशाला? अगं आता काय, मी आलो तर मला तेवढंच माहिती होईल ना सगळं काय ते. आणि त्यात काय एवढं लाजायचंय? अगं मुलीसारखी आहेस तू माझ्या. तुझ्या जागेवर माझी मुलगी असती तर मी तिला मदत केलीच असती की नाही? बाबा अहो, मुलगीच आहे मी तुमची. मग अशी नाही का म्हणालात मी माझ्या मुलीला मदत करतोय? मग हो झालं तर मग विषयच संपला. त्यामुळं यापुढे मी तुला आता नेहमी मदत करत राहणार. नाही म्हणायचं नाही. हा, पण फक्त मदत नाही करायची हा. मग माझे लाडही करायचे. आणि हो, माझं जर काही चुकलं ना तर हक्काने मला ओरडायचं पण. अगं तुझे लाड तर मी खूप करणारच आहे, पण ते ओरडण्याचं रागवण्याचं मला कितपत जमेल काही सांगता येत नाही. हा, ते काम शारदा करेल, ती त्यात एक्सपर्ट आहे. बाबा मस्करी केली ग मी आपली तुझी. बाळा, तू खूप समजूतदार आहेस. एक तर तुझ्या हातून कधी चूक होणार नाही, आणि समजा कधी झालीच तर तू लगेच ती चूक सुधारून घेशील. अश्विनी, शारदा तुझा सून म्हणून कधी स्वीकार करेल हे मी नाही सांगू शकत, पण मी मात्र तुला माझी मुलगी मानली आहे. ह्या अश्विनीने सगळ्यांवर जादू केली आहे. ही जादू आईंवर होण्या अगोदर त्यांना सावध करायला हवं.